सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 96 मध्ये प्रवेश करत आहोत. गेली 4 ते 5 सत्संगापासून आपण नामधारक वासनिक यांच्या आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सद्भक्तांचा लाभत आहे. अनेकांच्या अनेक सूचनाचा आदर करून आपण हे सत्संग घेत असतो. मागील सत्संगामध्ये आचाराच्या अनुषंगाने काही सूत्रांचा विचार केला, आपण चिंतन केलं आणि अनेक सद्भक्तांनी सर्व सूत्र नंबरप्रमाणे आपण का घेत नाही अशी विचारणा केली. खरं म्हणजे आपण हे सत्संग जे घेत आहोत, आपण नामधारक असताना, वासनिक असताना आणि आहे त्या परिस्थितीत असताना आपण कोणकोणते सूत्रचं पालन करू शकतो, करायला पाहिजे, करणार आहोत, करण्याचा प्रयत्न करणार आहोत, याचं चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे आपण सर्वांनी कधीतरी शाळेच्या कॉलेजमधल्या परीक्षा दिलेल्या असतात. आपल्या शिक्षकांनी सर्व विषय आपल्याला शिकवलेले असतात, सर्व सिलेबस आपल्याला समजावून सांगितलेला असतो. तरीही आपण शिक्षकांकडून म्हणा किंवा आपण आपल्या चिंतनातून एक विशिष्ट असा सिलेबस व्हेरी IMP म्हणून बाहेर काढत असतो. आणि ती व्हेरी IMP आपल्याला सूत्रपाठाच्या माध्यमातून परमेश्वर कृपेने आपल्याला भेटलेली आहे. अभ्यास तर सर्व आपण करतो, कधीही आपल्याला माहीत नसतं कोणता अभ्यास केल्यानंतर कोणता प्रश्न आपल्याला येईल आणि कोणत्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यावं लागेल याचा आपण कधी विचार केलेला नसतो. परंतु तयारी मात्र आपण सर्व केलेली असते. तयारी करत असताना सुद्धा आपण जेव्हा पेपरला जातो, परीक्षेला जातो, आपल्या शिक्षकांकडून, गुरुजनांकडून आपल्याला सांगितलं जातं की प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर सर्वात प्रथम कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थित करता येईल, लिहिता येईल, ते पहिले सोडवा. ते पहिले सोडून घ्या. वेळ वाया घालू नका. आणि उरलेल्या वेळेत मग जे आपण उत्तर सोडलेले नसतात, प्रश्न आपल्याला येत नसतात, त्याचा विचार करा, त्याचं चिंतन करा आणि त्यानंतर मग ते सोडण्याचा प्रयत्न करा. सांगण्याचं तात्पर्य की आपण आज या अशा अवस्थेत पोचलेलो आहोत की आपण अभ्यास करतोय, त्याचं चिंतन करतोय, वाचन करतोय, परंतु आचाराच्या विचाराने आपण कधी विचार केला नव्हता. परंतु आचार हाच धर्म आहे. धर्माची जी आचार प्रणाली आपल्याला समजली, आपल्याला कळली, तर आपण ती करू शकतो, कृतीवर जाऊ शकतो. आणि मग करणार आहोत, आपण कधीतरी करू याचा विचार न करता आपण ज्या अवस्थेत आहोत त्याच अवस्थेत आपल्याला कोणकोणते वचनं पाळता येऊ शकतात किंवा आपण त्याचा ह्या अवस्थेत असताना कशा दृष्टीनं विचार करायला पाहिजे किंवा करू शकतो याचं चिंतन आपण करणार आहोत. म्हणून काही सूत्र झाल्यानंतर काही सूत्र मध्ये सुटल्या जाणार, की जे सूत्र आपण ह्या अवस्थेत असताना सोडू शकत नाही किंवा ते कृतीवर आणू शकत नाही, त्याचा विचार चिंतन करू शकत नाही किंवा आचाराच्या प्रणालीने आपल्याला ते अवघड होणार आहे, अवघड आहे. मग काही भिक्षेचे सूत्र असतील, काही त्यागाचे सूत्र असतील, आणि म्हणून आपण सूत्र आपले जे करण्यासारखे आहे, करता येऊ शकतं, त्याचंच आपण चिंतन करतोय. आणि म्हणून सर्व सद्भक्तांना विनंती की आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे. खरं म्हणजे सत्संग झाल्यानंतर सत्संगाला आपण ज्या सूत्रापासून सुरुवात केली त्या सूत्राचं, त्या वचनाचं आपण नाव देत असतो. तेव्हापासून तुम्ही ते वचनं बघू शकतात. मग कोणते वचनाचं चिंतन केलं आणि कोणते वचनं सुटले, अशा पद्धतीनं त्याचं चिंतन आपण करू शकतो. अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया कळवल्या की अशा बाजूने आम्ही कधी विचार केला नव्हता. आणि आपण विचार न केल्यामुळं आचाराच्या अनुषंगाने, धर्माच्या तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने किंवा धर्माच्या त्यागातून आचार विचार प्रणाली जी परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड किंवा भीती निर्माण झाली, म्हणून त्याचा आपण विचार करत नाही, चिंतन करत नाही, त्यावरती जाण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. परंतु ज्यावेळेस आपण ते बघतो, चिंतन करतो,
आणि मग कधीतरी असं वाटतं की अरे आपण हे करू शकतो, मग करायला पाहिजे की नाही? हो, करायला पाहिजे. जेव्हा आहे, जिथं आहे तिथं आहे, जितकं आहे तितकं करायला पाहिजे. जितकं आपल्याला जमेल त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यातूनच आपली दृढता जी आहे परमेश्वराच्या धर्माच्या विचाराच्या अनुषंगाने ती वाढत असते, आपली परिपक्वता वाढत असते. आपल्याला खूप तत्वज्ञान समजलं, कळालं, अभ्यास आपण करतोय, परंतु आचाराच्या अनुषंगाने आपण जर त्याकडे झुकलो नाही तर ती जी अभ्यास आपण केलेला आहे, आपल्याला येतंय, सांगता येतंय, ऐकता येतंय, समजतंय, त्याचा काही विचार होणार नाही. आणि ती दृढता आपल्याला निर्माण झाल्यामुळं परमेश्वराच्या धर्माची जी प्रगती आहे आपली ती योग्य पद्धतीने आपल्याला साधता येणार नाही. म्हणून कृती किती आहे, कोणती आहे याला महत्त्व नाही. आपण कृती करतोय, मग ती एक वचनाची की असेना, 10 वचनाची का असेना, पण ती केली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी या वचनांची जी जडणघडण किंवा जी बांधणी केलेली आहे अत्यंत सुंदर केलेली आहे. एका वचनाचं तुम्ही जेव्हा पालन कराल तेव्हा आपोआपच पाठीमागच्या पुढच्या वचनांचं पालन त्यातून अप्रत्यक्षरित्या घडत असतं. मग कोणता विषय समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नुसतं पाठांतर केलं, घोग घेतले आणि माझं झालं असं म्हणून चालत नाही. एखादा विषय जेव्हा तुम्ही समजून घेता, जाणून घेता, त्यातला मतितार्थ आपल्याला कळतो, त्यातला सिद्धांत आपल्याला कळतो, त्यावेळेस आपोआपच त्याविषयी आपल्याला एक प्रकारे वेध निर्माण होतो आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, त्या कृतीवर जाण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ते समजलं पाहिजे, वचन हे समजलं पाहिजे, त्याचा अर्थ आपल्या पद्धतीने आपल्याला कळाला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण विचार करत आहोत. अनेक सत्संग आपण यावरती घेणार आहोत, त्याचं चिंतन करणार आहोत. जे जे सूत्र, जे जे वचन आपल्याला करण्यासारखे आहे त्याचं आपण चिंतन करणार आहोत. असे काही वचनं येतील की जे आपल्याला वाटेल की अरे अवघड आहे, आपण करू शकत नाही. ते नक्की तुम्ही सुचवा, त्याच्या प्रतिक्रिया द्या, त्यावरती आपण नक्की चिंतन करू. माझ्याकडून असं एखादं वचन सुटल्या जाईल की जे आपण करू शकतो, असे वचनं जर तुमच्या लक्षात आले, सत्संग घेत असताना माझ्याकडून सुटलेले असतील तर ते नक्की तुम्ही कळवा, त्यावरती आपण चिंतन करू. मागच्या वेळेस मरणापर्यंत आपण आलो होतो आणि तुम्ही शयनासनी भोजनी परमेश्वरच वॉकिंग अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला त्याची आठवण करून दिलेली आहे. आणि त्यावेळेस आपण नक्की चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. त्यानंतर परमेश्वराचं सूत्र आहे, ऐसे होय ऐसे म्हणी जेव, म्हणजे स्मरण केल्यानंतर ईश्वराला तोष होतो. सर्वज्ञ चांगदेव भटाला म्हणतात, असेच नामोच्चारण करत चला. चांगदेव नावाचा एक छोटासा मुलगा, त्याला बाईसा बाबांचे कपडे काही धुण्यासाठी लावते गंगेवरती, नदीवरती, आणि ते जातात, धुतात, कपडे वाळत टाकतात. उरलेल्या वेळेत करायचं काय? आपण हे लहानपणी पावसाळ्यामध्ये खोपा केलेला असेल, शिकलेलं, खेळलेला असेल, त्या पद्धतीने त्या वाळूमध्ये तो मुलगा पाय त्या रेतीमध्ये टाकून खोपे करतो. आणि श्री चांगदेव रावळांची गुंफा, ही श्री गोविंदप्रभू बाबांची गुंफा, अशा पद्धतीने खेळ खेळतो. त्याला वेळ होतो म्हणून देवाला वाटतं की का येतं, का लेट झाले, का इतका वेळ लागलाय. आता देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे. म्हणून देव जेव्हा जातात तेव्हा ती सावली पडते आणि तो बघतो पाठीमागे तर देव उभे. देव अत्यंत प्रसन्न होतात आणि सांगतात, खेळ जरी करायचा तरी असा खेळा. बटिको, तुम्ही जे करताय अत्यंत चांगलं करताय, सुंदर करताय. म्हणजे देव प्रसन्न झाले थोडक्यात. तर आपणही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण जेवण करतोय, आपण आंबा खातोय, आपण केळी खातोय, किंवा आपण कुठंतरी प्रवास करतोय, अशा लीळाचरित्रांमध्ये अशा कितीतरी वस्तू आहे का त्या वस्तू त्या लीळाचरित्रात आलेल्या आहे. ती वस्तू जर आपल्या संपर्कात आली तर त्या लीळा आपण आठवू शकतो. केळीच्या संदर्भात काही लीळा आहे, आंब्या आहे, धानाईसाच्या आंब्याचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे, त्याच्या काही लीळा आहे. अशा अनेक वस्तू आहे. बोट आहे, देव बोटीमध्ये 2 ते 3 लीळांमध्ये प्रवास करतात. कधीतरी आपण फिरायला जातो, त्या बोटीमध्ये बसताना आपल्याला त्या लीळा आठवल्या पाहिजे का कोणत्या ठिकाणी देवानी बोटीमधून प्रवास केला,
तो कशा पद्धतीनं केला, तिथं देवानी काय सांगितलं, असे ज्या ज्या प्रसंगानुरूप ज्या ज्या लीळा येतील त्या त्याचं जर आपण स्मरण चिंतन केलं, उठताना, बसताना, जेवताना, झोपताना, प्रवास करताना, तर परमेश्वर प्रसन्न होतात. आपण आपल्या गाड्यांवरती लिहितो सर्वश्री चक्र प्रभू प्रसन्न. नुसतं प्रसन्न लिहून प्रसन्न परमेश्वर होत नाही. ज्या कृतीनं देव प्रसन्न होतात ती कृती आपल्याला समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे आणि मग ती केली पाहिजे. आपल्या मुलांनी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट केली तर आपल्या वडिलांना किंवा आपल्याला तोष निर्माण होतो, प्रसन्नतेनं, वा वा खूप चांगलं, एक प्राऊड फील होतं, म्हणजे गर्व. तसं परमेश्वराला प्रसन्न निर्माण व्हावं अशी परमेश्वराने काही कृती आपल्याला सांगितलेली आणि त्यातून परमेश्वर प्रसन्न होतात हे आपल्याला जर माहीत आहे तर ते आपण केलं पाहिजे. ज्यावेळेस औसा काही कारणास्तव देवापासून असन्निधानात जातात, त्यांचा तामस स्वभाव असल्यामुळं, रागाव असल्यामुळं त्या जातात, परंतु जाताना गेल्या तरी ज्या जिथं होत्या तिथं देवाची आठवण करायच्या. सकाळी उठल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आज देवाचे आता पूजन चालू असेल, देवाचा आता उपहार चालू असेल, देवाचा आता पौढ चालू असेल, देवाचा आता मर्दने मादने चालू असेल, देवाचा पूजा अवसर चालू असेल. अशा पद्धतीनं त्या औसा देवाची आठवण करायच्या त्यावेळेस त्या टायमिंगला. इतकंच काय तर परमेश्वराच्या उत्तरापंथानंतर औसा कधीही गंगा तीरावरती स्थान पूजन करण्यासाठी गेल्या नाही. अगदी आचार्यांनी सांगून सुद्धा गेल्या नाही. कारण का तर त्या स्पष्ट सांगायच्या का मला तिथं जावणार नाही, कारण तिथं गेल्यानंतर, त्या स्थानावरती गेल्यानंतर देवाच्या लीळा आठवणार आणि मला ते दुःख पेलावणार नाही. अशा पद्धतीनं औसांनी हे आपल्याला अप्रत्यक्षरित्या जाणून दिलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे की आपण एका स्थानावरती जातो त्या स्थानाची लीळा आठवतो. तसं आपण आपल्या कृतीमध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनात, आपल्या सामाजिक जीवनात, व्यावसायिक जीवनामध्ये राहत असताना ज्या ज्या प्रसंगानुरूप त्या लीळा घडलेल्या आहेत त्या प्रसंगानुरूप आपण त्या लीळा आपल्याला आठवल्या पाहिजे, जाणवल्या पाहिजे. आणि आपल्या संपर्कात कुणी असेल तर सांगितलं पाहिजे की बघा अशा प्रसंगानुसार देवाने असं असं केलेलं आहे. त्यावेळेस परमेश्वराला एक प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्या सतत मनामध्ये, चिंतनामध्ये परमेश्वराचा अप्रत्यक्षरित्या स्मरण होतंय. आपण परमेश्वराची आठवण काढतोय. परमेश्वराची आठवण ही कोणा व्यक्तीची आठवण नाही. एखाद्या व्यक्तीची आपण आठवण केली तर त्याला कळणार नाही आपण आठवण केली. परंतु तरी पूर्वी लोक म्हणायचे की मला गुचकी लागली, मला ठसका लागला म्हणजे कोणीतरी माझी आठवण केली. आणि ह्या गोष्टी कधीतरी प्रचितीला आलेल्या असतात. ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला भेटतो आणि सांगतो की अरे मला तुझी आठवण आली, ते हा बरोबर त्यावेळेस असं असं घडलं होतं. तर हे आतून आत्म्याबरोबरची ती जडणघडण असते, ते आपलेपण असतं. इथं प्रत्यक्ष परमेश्वर ज्यावेळेस सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, सर्व साक्षी आहे, त्या परमेश्वराची जेव्हा आपण आठवण काढतो त्या परमेश्वरापर्यंत ती गोष्ट पोहोचत असते. अंतःकरणापासून आपलेपणाने ज्यावेळेस आपण परमेश्वराचं स्मरण, चिंतन, आठवण काढतो त्यावेळेस तिथं ते पोहोचत असतं. म्हणून आपण या प्रसंगी अशा काही लीळा आपल्या संग्रही असायला पाहिजे की ज्या प्रसंगानुरूप आपल्याला त्या आठवता येतील, आपल्याला त्या परमेश्वराची आठवण करून देतील. तर म्हणून अत्यंत सुंदर असं हे वचन परमेश्वराने सांगितलं, पण त्याच्या पाठीमागचा जो मतितार्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. हे नुसतं त्या चांगदेव नावाच्या ज्या मुलाला परमेश्वराने ते सांगितलेलं नाही आहे, ते अप्रत्यक्षरित्या सर्वांना आपल्याला ते सांगितलेलं आहे की तुम्ही जिथं जिथं जाल, जेव्हा जेव्हा जाल, ज्या ज्या प्रसंगानुरूप जे जे घडल त्या वेळेस माझ्या त्या आठवणी तुम्हाला आल्या पाहिजे. त्याचं आठवण तुम्ही करा, मी प्रसन्न होईल. परमेश्वराने मी कशाने प्रसन्न होईल हे सांगितलेलं असताना जर आपण ते आठवलं नाही तर परमेश्वर प्रसन्न होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराला प्रसन्न करायचंय, परमेश्वराला आपलंसं करायचंय, परमेश्वराला प्राप्त करायचंय, तर आपण या लीळांचा संग्रह आपण केला पाहिजे. ऐसे होय ऐसे म्हणी जेव, हे परमेश्वराने आपल्याला ज्या पद्धतीनं, ज्या अनुषंगाने किंवा ज्या प्रकरणवशाने सांगितलेले, त्याचा प्रकरणवश जरी छोटासा असला तरी त्याच्या पाठीमागचं जे तत्व आहे, जे सिद्धांत आहे, जी आचारप्रणाली ती खूप मोठी, ती व्यापक पद्धतीनं आपण विचार करून समजून घेतली पाहिजे.
ह्यावेळेस परमेश्वर स्मरण करायला सांगितले आपल्याला, 24 तास स्मरण करायला सांगितलं, निरंतर आठवीचे म्हटले. नाही निरंतर आठवा तर मग संस्कृत स्मरण म्हणजे 12 तास करा. नाही आठवा 6 तास करा, 3 तास करा. नाही जितकं आठवलं तर जेवताना झोपताना तरी निदान करा. नाहीच ते आठवलं तर प्रसंगानुरूप तरी स्मरण करा. आता त्याच्या पुढे परमेश्वर सांगितलं, 1-2 वेळा या ते आठवीचे परिवंद दिवस जाऊ नये द्यायचे. दिवस वाया जाऊ देऊ नका. 1-2 वेळा, 1-2 म्हणजे 3 वेळा, म्हणजे निदान 3 प्रहर तरी स्मरण करा, चिंतन करा, माझी आठवण करा. मागच्या वेळेस आपण सांगितलं स्मरण करा म्हणजे 1 प्रहर 3 तास गाठी घेऊन बसणे असं नव्हे. तुम्ही सत्संग ऐकू शकता, वाचन करू शकता, संवाद करू शकता, चिंतन करू शकता. ते एक स्मरणच आहे. प्रसंगानुरूप ज्यावेळेस तुम्ही स्मरण चिंतन करताय, आठवण काढताय, त्यावेळेला ते एक स्मरणच आहे. म्हणून दिवस वाया गेला नाही पाहिजे. असा एकही दिवस असा नाहीये की आपण जेवणा व्यतिरिक्त आपला गेलेला आहे. एकही दिवस असा नाही की आपण गप्पा मारण्या व्यतिरिक्त गेलेला आहे. एकही दिवस असा नाही की आपल्या आंघोळी व्यतिरिक्त गेलेला आहे, दात घासण्या व्यतिरिक्त गेलेला आहे. जर कधीतरी कळत न कळत आपल्याकडून अशी गोष्ट घडली, काही प्रसंगानुरूप दातच घासले नाही, तर आपण कितीतरी दिवस सांगत असतो का त्या दिवशी मी दातच घासले नव्हते. आपण ते विसरू शकत नाही. किंवा आंघोळ न करता आपला दिवस कधी जात नाही. जर गेलाच तर आपण कितीतरी वेळा त्याची आठवण काढत असतो, लोकांना सांगत असतो त्या दिवशी मी आंघोळच केली नव्हती, मला कसं तरी होत होतं. अशा वेळेस आपण याचा विचार करायचा का असा एक दिवस आहे का ज्या वेळेस आपण देवाचं आठवणच केली नाही, आपल्याला आठवणच आली नाही, स्मरणच केलं नाही, चिंतनच केलं नाही, किंवा एखाद्या 2 लीळा वाचल्याच नाही, आपण एखादा सत्संग ऐकलाच नाही, एखादं वचनार्थ आपण समजून घेतला नाही, असा एकही दिवस वाया गेला नाही पाहिजे. परंतु तो जर वाया गेला तर त्याला वाया शब्द वापरणे म्हणजे तो वाया गेला, तो दिवस वाया गेला. आणि इथं एक एक क्षण महत्वाचा आहे. कारण अनंत जन्म अनंत सृष्ट्या आपले वाया गेलेले, आणि आता जे भेटले परमेश्वर कृपेने ते वाया न जाण्यासाठी भेटलेलं आहे. कारण जे बी आपल्या जीवनात सुखाच्या अनुषंगाने आहे ते परमेश्वर कृपा आहे. परमेश्वराचं तत्वज्ञान, परमेश्वराचा आचार विचार प्रणाली, परमेश्वराचा बोध, ही सर्व परमेश्वराची कृपा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आडी अडचणी, संकट, दुःख जे आहे हे आपलं कर्म आहे, हे आपण जोडलेलं आहे. परंतु तरी परमेश्वर कृपेने त्याच्यातली जी तीव्रता आहे ती खूप कमी आहे. आणि म्हणून असा एकही दिवस आपला गेला नाही पाहिजे. जर तो जात असेल तर त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. असं न जाण्यासाठी, असा एकही दिवस वाया न जाण्यासाठी आपण सतत अलर्ट म्हणजे सावध राहिलो पाहिजे. सकाळी उठा, देवाचं स्मरण करून उठा. काही प्रसंगानुरूप देवाचं स्मरण करा, चिंतन करा. देवपूजा तर करतो, एक ती सवय झालेली आहे, सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा. परंतु ती देवपूजे व्यतिरिक्त आपण काय करतोय? देवपूजा करताना सुद्धा आपण एखादी लीळा आठवत स्मरण केलं. कारण आपल्याकडे ज्या विशेष असतात ते विशेष आपल्याला माहीत असतात कोणत्या स्थानाचे आहे, त्या विशेषाची लीळा आठवत तुम्ही स्मरण करा, देवपूजा करा. एखादं भजन मनामध्ये अंतर्भाव निर्माण करतं, भाव निर्माण करत असतं, ते भजन म्हणत म्हणत पुटपुटत परमेश्वराचं देवपूजा वगैरे आपण करा. तर ह्या ज्या गोष्टी, ही सुरुवातच आपली सकाळची सुरुवात, दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणाने चिंतनाने झाली पाहिजे. तेव्हा तो दिवस चांगला जाणार आहे. तेव्हा त्या दिवसाची सुरुवात जर व्यवस्थित झाली तर त्या दिवसामध्ये आपल्यामध्ये एक ऊर्जा, एक अत्यंत आपल्याला प्रेरणा किंवा आपल्यामध्ये उत्साह राहणार आहे. आणि म्हणून स्मरण चिंतन करत असताना परमेश्वराने आपल्याला खूप सबसिडी दिलेल्या आहे. परमेश्वराने तर अपेक्षा केली निरंतर स्मरण करा 24 तास, पण ते नाही होतं आपल्याकडून. तर जेवताना झोपताना तरी स्मरण करा, नाही होते. प्रसंगानुरूप तरी करा, नाही होते. तर परमेश्वर स्पष्ट सांगतात, दिवस तरी वाया जाऊ देऊ नका. मग 1-2 वेळा तरी स्मरण करा, चिंतन करा, माझी आठवण काढा. एखादी प्रिय व्यक्ती जर आपल्या बाजूला जर असेल, लांब असेल, तर आपण दिवसातून 2-4 वेळा आपली आठवण काढू. त्याची मनातली आठवण आपली बुजू देत नाही, आपण निघत राहते आपली आठवण. इथं परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक, तो आपल्याला भेटलाय, आपल्याला समजलाय, आपल्याला जाणवलेला आहे. त्याचं स्मरण तर निरंतरच असलं पाहिजे, कारण तो परमेश्वर आहे. एखाद्या जीवाचं स्मरण आपण याची आठवण दिवसातून 2-4 वेळा करतो आणि तेच परमेश्वराला तो नियम लावत असेल, तर मग जीवामध्ये आणि परमेश्वरामध्ये आपल्याला काही फरक समजला नाही असं आपण समजावं. परंतु हा जीव आहे, मतित्रयाने अनादि अविद्ययुक्त असलेला जीव, अनंत दोषाने असलेला जीव, इतकं सोपं नाही, ऊर्ध्वगतीचं कार्य आहे, त्याला सवय लावावं लागेल.
आपोआप कधीच होत नाही. एखादी गोळी घेतली आणि मग निरंतर स्मरण आपलं होणार नाही. त्याला सवय लावावं लागेल, कारण ते ऊर्ध्वगतीचं आहे, वरचं आहे. आणि म्हणून आपण या बाजूनी असा विचार केला पाहिजे की अरे दिवस आपला वाया तर नाही गेला. संध्याकाळी जेव्हा झोपतो आपण तेव्हा आपल्या दिवसभरामध्ये आपण देवाच्या किती आठवणी काढल्या, किती लीळा आठवल्या, किती प्रसंगानुरूप आपल्याला देवाची आठवण आली. नॅचरल झालं पाहिजे, देवाची स्वतःहून आठवण आली पाहिजे, आपल्याला काढायची गरज वाटली नाही पाहिजे. इतकं ते नैसर्गिक झालं पाहिजे. रात्री झोपताना आपण त्याचं चिंतन केल्यानंतर आपल्याला जाणवलं पाहिजे की आजचा दिवस आपला वाया गेलेला नाही. आणि जर वाया गेलेला असेल तर त्या रात्री तुम्हाला झोपच आली नाही पाहिजे, कारण वाया गेलाय दिवस. जीवनात एखादी दिवसभरात एखादी चुकी आपल्याकडून घडली तर आपल्याला रात्री झोप येत नाही, अस्वस्थ होतो आपण. तसं परमेश्वराचं दिवसभरात आठवण नाही आली ही सर्वात मोठी अस्वस्थता आपल्याला निर्माण झाली पाहिजे आणि झोप नाही आली पाहिजे. त्यावेळेस आपण उठून प्रायचित्त घेतलं पाहिजे, दुःख केलं पाहिजे, प्रसव मोडला पाहिजे आणि देवाला प्रार्थना केली पाहिजे का देवा आमच्यामध्ये तेवढी सामर्थ्य नाहीये, तुम्ही आता तुमची आठवण आम्हाला परत वेळोवेळी करून देत चला. असे दिवस जसा एखादा वाया गेला आजचा, असे परत कधी दिवस वाया जाऊ देऊ नका आमचा. आपला प्रयत्न परमेश्वराचं साह्य असतं, परंतु त्या प्रयत्नामध्ये आपली प्रार्थना जर असेल तर नक्कीच परमेश्वराचं आपल्याला साह्य भेटत असतं. आणि म्हणून आपण याचं चिंतन केलं पाहिजे. आणि हे करत असताना जेव्हा तुम्ही काही कार्य करताय, कर्म करताय, त्यावेळेस मात्र तुमचं निरंतर स्मरण होणार. आता परमेश्वराच्या वचनाचा जर विचार केला तुम्ही, स्मरणाच्या वाचनापासून सुरुवात जर केली, त्या वचनांची गुंफण कशी बघा. 24 तासाचं परमेश्वराने अपेक्षा केली, त्याच्यानंतर शयनी भोजनी परमेश्वराने अपेक्षा केली स्मरणाची, नंतर प्रसंगानुरूप आहे, नंतर 1-2 वेळा दिवस वाया जाऊ देऊ नका. आता पुढचं सूत्र अत्यंत सुंदर आहे. अनंत सामायतेत अनिक न सामाय. अनेक सामायतेत अनंत न सामाय. का अनंत तो अनंत की. परमेश्वर अनंत आहे, ज्याला अंत नाही असा परमेश्वर. अमर्याद, सर्वात मोठा, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच मोठं नाही, त्याच्या पलीकडं कोणीच नाही असा तो परमेश्वर आहे. अनंत तो अनंत की. तो आपल्या हृदयात जर बसलेला आहे, त्याचं चिंतन, त्याचं स्मरण, त्याची आठवण जर आपल्या मनामध्ये सतत येत राहते, आपण आणीत राहतो, ती नैसर्गिकरित्या येते, तर दुसरं काही आपल्या मनामध्ये येणारच नाही. अनंत सामायतेत अनिक न सामाय. जिथं परमेश्वराचं स्मरण चिंतन आहे तिथं अनेक काही येत नाही. मग प्रपंचाच्या गोष्टी असेल, जीवाच्या गोष्टी असेल, अनेक ज्या अन्य वार्ता ज्याला आपण म्हणतो, देवतेच्या असतील, जीवाच्या असेल, प्रपंचाच्या असतील, काही येणार नाही. परंतु त्याचं उलट अनेक सामायतेत अनंत न सामाय. जर आपल्या हृदयामध्ये सतत संसाराच्या, याच्या त्याच्या, जीवाच्या, देवतेच्या जर गोष्टी येत असतील तर परमेश्वराचं चिंतन आपल्याकडून होऊ शकत नाही, स्मरण होऊ शकत नाही. परमेश्वर म्हणतात का तो अनंत अनंत की. जिथं अनंत सामाय तिथं अनेक न सामाय. जिथं अनेक सामाय तिथं अनंत न सामाय. अनंत तो अनंत की. परमेश्वर ज्याला अंत नाही असा अमर्याद परमेश्वर जर तुमच्या हृदयात वास करतोय तर तिथं दुसऱ्या काही गोष्टी येणारच नाही. करा तुम्ही कामं, संसार करा, कामं करा, व्यवसाय करा, समाजामध्ये फिरा, काही देवानी काही अडवलेलं नाही. परंतु हे करत असताना शारीरिक फिरा, ड्युटी आहे, कर्तव्य आहे. कुठंतरी लग्नाला जायचंय, मनाने जायचं नाही, शरीराने जायचंय, भेटायचंय, बोलायचंय. त्याला काय माहिती का तू मनातून आलेला आहे का शरीराने आलेला आहे. पण आतमध्ये जे आहे ते परमेश्वराचं चिंतन आहे. लग्नाला गेल्यानंतर आठवा, परमेश्वर सुद्धा एका लग्नाला गेले होते. तिथं अत्यंत सुंदर अशी स्त्रीमूर्ती जाऊन ज्यावेळेस त्या दरवाजात उभे राहिले परमेश्वर, त्यावेळेस साऱ्या लोकांनी स्वागत केलं परमेश्वराचं. नवरीवाल्यांकडून असं वाटतं की अरे वर पक्षवाल्यांकडून असं ती वधू पक्षाचे परमेश्वराचं स्वागत केल्यानंतर जेव्हा बसवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे वधूवाले म्हणता आमच्याकडचे नाही आणि वरवाले म्हणता आमच्याकडचे नाही. परमेश्वर म्हणता आम्ही कोणाकडूनच नाहीये. त्यावेळेस मात्र परमेश्वराचं त्यांनी पूजन वगैरे करून आणि आपलंसं केलं. ती लीळा आठवल्यानंतर त्या लग्नामध्ये जाण्याचं सार्थक तुम्हाला होऊ शकतं. आणि तुम्ही गेले, लग्नाला गेले, तिथे तुमची ड्युटी केली, कर्तव्य केले आणि तुम्ही तिथं तुमची हजेरी पण लावलेली आहे. परंतु हे करत असताना स्मरणाचं परमेश्वराची आठवण तुम्हाला आलेली, स्मरण चिंतन तुमच्याकडून झालेलं आहे. ते जाणं वाया जाणार नाही. तर तुमच्या हृदयात परमेश्वर आहे. कुठेही जा तुम्ही, कोणत्याही प्रसंगानुरूप जा, कोणतंही कर्तव्य पार पाडायला जा, परमेश्वर तुमच्याबरोबर असला पाहिजे. तो आठवण रूपाने असला पाहिजे. जेव्हा आपण आठवण करू तेव्हा आपल्या पाठीच परमेश्वर आहे. जर आपण आठवण नाही केली तर कसा आपल्या पाठी राहील.
कुठेही जा, कोणत्या प्रसंगात जा, परमेश्वराला घेऊन जा. परमेश्वर बरोबर आहे तुमच्या, त्याची आठवण करा. आणि म्हणून अनंत सामायित अनिक सामायित अनंत न सामायना, अनंत सामायित अनिक न सामाय का, अनंत तो आनंद की. सुंदर असं वचन, त्याचं जेवढं विस्तृत आपण चर्चा करू तेवढी अमर्याद असं ते वचन आहे. म्हणून आपण ज्याच्या हृदयात परमेश्वर आहे त्याच्या हृदयात दुसरं काही येणार नाही, ज्याच्या हृदयात दुसरं काही आहे तिथं परमेश्वर येणार नाही. मग आपल्या हृदयात आपल्याला परमेश्वराला जागा द्यायची का दुसऱ्या काही गोष्टीला जागा द्यायची, याचं चिंतन आपण केलं पाहिजे, याचा निकालही आपण लावला पाहिजे. आता याच्यानंतर बरेचसे जे वचन आहे की जे आपण आजच्या या घडीला पाळू शकत नाही. का ते अनुसरणाच्या नंतर आहे की भिक्षेचे त्यागाच्या अनुषंगाने कसं राहावं, कुठं राहावं, या अनुषंगाने ते वचन आहे. म्हणून आपण ते सोडून देतोय. आज आपण काय करतो की जे जे सोपे सोपे प्रश्न आहे, उत्तर आपल्याला शोधायचे, जे जे आपण वचन पाळू शकतो ते आपण वचन पाहतोय, त्याचं आपण चिंतन करतोय. आणि नुसतं चिंतनच नाही करत, त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतोय, ते आपण समजून घेतोय. जेव्हा ती वेळ येईल त्यावेळेस त्याचंही चिंतन आपण करणारच आहोत. 10वीला गेल्यानंतर 10वीच्या प्रश्नपत्रिकेचा विचार करू आणि ते सोडवण्याचा प्रश्न. 9वीला आहे आणि 10वीच्या सिलेबसचा अभ्यास करून उपयोग काय. 9वीला आहे तर 9वीवरतीच लक्ष केंद्रित करा, त्याच्यात चांगले मार्क मिळवा, पास व्हा. नंतर 10वी आहेच आपल्यामध्ये, आपल्याकडून पुढे जाणारच आहे आपण. परमेश्वराने ती संधी आपल्याला देणारच आहे, दिलेलीच आहे. फक्त आपला प्रयत्न महत्वाचा आहे. त्याच्यामुळं आपण जिथं हवं तिथं त्याचा विचार करतोय आपण. भोगस्थानी न बैसावे. आता याच्यावरती आपण चिंतन केलेलं आहे. देवतेचे भोगस्थान तिथे बसू नये, कारण अवहेलना घडू शकते. न मानणे, पायाची धूळ उडणे, थुकणे, अशा पद्धतीचं आपल्याकडून कृत्य होऊ शकतं. भोगस्थानी म्हणजे जिथं देवतेला भोग दिले जातं. काही मंदिरं असतात तिथं सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अर्चा चालते. अन्य देवतेचे मंदिरं असतात, तिथं मंदिरात आपण का जात नाही. तिथं आपल्याकडून थुकणं, बसणं, उठणं, धूळ लागणं, अशा अपवित्र गोष्टी होऊ शकतात. त्या देवतेच्या मंदिरात गेल्यानंतर किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्यानंतर त्याला आपण नपाळतं म्हणतो, तिथं त्याचा प्रभाव असतो. एखाद्या गावात गेल्यानंतर त्या गावाचे काही नियम असतात, तिथं सरपंच असतात, तिथं आपण जाऊन काही केलं तर नाही होऊ शकत. एखाद्या पाहुण्याच्या घरात आपण गेलो तर तिथं आपल्या घरासारखं आपण तिथं वागू शकत नाही, तिथले नियम आपल्याला पाळावं लागतात. तसं परमेश्वर म्हणतात तिथं जाऊच नका तुम्ही. का जायचं, कशासाठी जायचं. काही लोकांनी विषय व्यवस्था केली, नाही जायला काही फरक नाही पडत, फक्त तिला देवचं दर्शन नाही घ्यायचं. आणि जर तसा प्रसंग आला तर आपल्या देवाचं नाव घ्या आणि दर्शन घ्या, चुकीचं आहे. असं काही होत नसतं. त्या देवतेला बी एक स्वाभिमान, ती देवता स्वाभिमानी आहे, सापेक्ष आहे. पुढं सूत्र येणारच आहे, ते आपलं होतात. पण आपण ते टाळलं पाहिजे, आपण गेलंच नाही पाहिजे. कारण तो विषय आपला नाही, ज्यात ती आपली ओळखच नाही. आपण रस्त्याने जात असताना अनेक लोक आपल्यासारखेच आपल्याला दिसतात. 2 कान्या असतात, 2 डोळे असतात, नाक असतं, तोंड असतं, सेम आपल्यासारखे, 2 हात 2 पाय. तर आपण कोणाला दंडोत घालतो, कोणाला नमस्कार करतो का नाही. ओळखच नाही तर नमस्कार आणि दंडोत घालण्याचा प्रश्न येतो कुठं. ज्याची ओळख आहे त्याला आपण दंडोत घालतो, त्याला नमस्कार करतो, त्याला विचारतो काय चाललं काय नाही. लोक येतात जातात. तसे कितीतरी अनंत देवता आहे, आपली ओळखच नाही, आपला प्रसंगच नाही, आपला संबंधच नाही त्यांच्याशी, तर त्यांच्याकडे जाण्याचा विषय येत नाही, आणि त्यांना दर्शन घेण्याचा विषय येत नाही, आणि त्याला नमस्कार करण्याचा विषय येत नाही. काही जायची गरज नाही. आपला परमेश्वर समर्थ आहे. जिथं आपली ओळख आहे, जो आपल्याला पाहिजे त्याच्याकडे जा, वारंवार जा, परत परत जा, त्याची आठवण करा, त्याचा दंडोत घाला, त्याला चिंतन करा. काही जायची गरज नाही. त्याच्यामुळे परमेश्वर नाही तर भोगस्थानी न बैसावं. जिथं देवतेची पूजा अर्चा चालतात, मंदिरं असतात, तिथं जाऊ नये. का जाऊ नये तर पुढं येणारच आहेत. तीर्थदेवता पुरुष ये तिने आपली होती. ज्या ठिकाणी तीर्थ असतात, देवता असतात, ज्या ठिकाणी असे मोठे मोठे मंदिर असतात, ज्योतिर्लिंगाचे मंदिर असतात, काही तीर्थाच्या अनुषंगाने वाराणसी झालं, त्र्यंबक झालं, नाशिक झालं, पैठण झालं, अशा पद्धतीचे तीर्थ असतात. तर तिथं त्याचा प्रभाव असतो. त्या जीवाला आपलावतात, म्हणजे आपलंसं करतात, त्याला वेध देतात, आणि म्हणून आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. तिथं जाण्याचं टाळलं पाहिजे. टाळलंच नाही पाहिजे तर आपल्या नियमामध्ये, आपल्या त्या चौकटीमध्ये आपण लिहून टाकलं पाहिजे की इथं आपल्याला कधी जायचं नाही. प्रसंगानुरूपी जायचे प्रसंग आला तरी आपण जायचं नाही, टाळायचंय. ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल नक्की देव परमेश्वर सहाय्य करणार आहे. काही प्रसंगानुरूप काही समाजाच्या नातेवाईकांच्या अनुषंगाने जे जायची गरज पडलीच, वेळ पडलंच तर आम्हाला जमत नाही, आम्ही येत नाही. कारण आपल्याला धर्म महत्त्वाचा, आपल्याला परमेश्वर महत्त्वाचं आहे. आपण लोकांचे रिलेशन मेंटेन केल्यानंतर आपल्याला एखादं नरकच आपलं चुकणार नाही.
परमेश्वर धर्म आपल्याला सांभाळल्यानंतर आपल्याला दुःखातून आपल्याला परमेश्वर काढणार आहे. त्याच्यामुळं लोक आपल्याला दुःखातून काढू शकत नाही. साऱ्या जगाची इस्टेट एकत्र केली तरी प्रेद्याचं दुःख सुद्धा नासू शकत नाही. जी कृती परमेश्वरांनी, जो पर्याय, जो उपाय त्यांनी सांगितलेला परमेश्वरांनी, त्यांनीच ते नासणार आहे. त्याच्यामुळे तेच करावं लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नये. का जाऊ नये? तर ते आपलवतात, आपलंसं करतात. आता बऱ्याच लोकांना नोकरी असते, त्या नोकरीच्या अनुषंगाने अशा ठिकाणी काही नोकऱ्या वगैरे लागतात. तुम्हाला सांगतो, तुमचा धर्माची जाणीव किती आहे, तुम्हाला धर्माचं ज्ञान किती, त्याच्यावरती अवलंबून आहे. कोणीतरी मला असं काही प्रसंग सांगितलेला आहे की असे एक व्यक्ती होते जे गव्हर्नमेंट नोकरीला होते, सरकारी नोकरीला होते. बहुतेक स्मृतीस्थळामधली स्मृती असू शकते. तर ती नोकरीला असताना त्यांनी रिटायर झाले, संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर ते आपल्या आपल्या मार्गात गेले, आपला देवधर्म. तर त्यांचा मुलगा त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जातो आणि सांगतो की माझ्या वडिलांनी संन्यास घेतलेला आहे आणि जी पेन्शन असेल त्यांच्या नावावरचं जे काय असेल ते मी वारसदार असल्यामुळे मला भेटलं पाहिजे, ते मला द्या. म्हटल्यानंतर ते म्हटले, नाही, तसं नाही चालणार, तुम्हाला तुमच्या वडिलांना घेऊनच यावं लागेल. जर वडिलांना आणलं तर ते तुम्हाला भेटणार, अन्यथा ते तुम्हाला भेटणार नाही. अडचण निर्माण झाली. अडचण निर्माण झाल्यानंतर ती जातात आपल्या देहाच्या वडिलांकडे, सर्व प्रसंग सांगतात की असं नाही, असं आहे, तुम्हाला यावं लागेल. त्यांनी निग्रह केलेला असतो. ते म्हणतात, नाही, मी येऊ शकत नाही. तू प्रयत्न कर, तुला भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाही भेटलं तर नाविलाज आहे, तुझं नशीब, मी येऊ शकत नाही. मुलाला नाविलाज झाला. वडिलांचा निग्रह पाहून तो परत आला. त्या अधिकाऱ्याला सांगितलं की वडील काही येऊ शकत नाही, त्यांनी संन्यास घेतलेला आहे. सर्वश्री चक्रप्रभूंच्या चरणी ते अनन्यभावे शरण गेलेले, अनुसरलेले. त्यांना मी आणू शकत नाही. आता तुम्ही विचार करा, द्यायचं की नाही द्यायचं. देत असाल तर चांगली गोष्ट, नाही दिलं तरी त्याचं मला काही दुःख नाही. त्या संबंधित अधिकाऱ्यावरती प्रभाव पडतो आणि ती जी गोष्ट आहे ते मान्य करून त्याला जे त्याला द्यायचंय देतो, तो आणखीन जास्त देतो. सांगण्याचं तात्पर्य की आपला निग्रह किती आहे, परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली निष्ठा किती आहे, आपण कसे राहण्याचा प्रयत्न करतोय, कसं वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानुसार ते होतंय. काही लोक मला फोन करतात की आमची नोकरी आहे ना, आता आम्हाला त्र्यंबकला बदली झाली किंवा अशा अशा स्थानाच्या ठिकाणी, अन्य देवतेच्या ठिकाणी बदली झाली, काय करू. जर तुम्ही तुमचा निग्रह असेल, परमेश्वरावरती तुमचा जर निष्ठा असेल, तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला जर सांगितलं तर नक्कीच परमेश्वराचं सहाय्य होईल. या सहाय्यतेतून नक्कीच तुम्हाला परमेश्वराची प्रचिती येईल. 8 दिवसापूर्वी एका सद्भक्तांनी मला फोन केला. भाऊ, सांगितलं की बुवा तुमचे सत्संग मी ऐकत राहतो, निष्ठा परमेश्वराची वाढली, अभ्यास करायला लागलो, स्मरण चिंतन वाढलं, माझं जी दृष्टी परमेश्वराकडे पाहण्याची, धर्माकडे पाहण्याची ती बदललेली आहे. आणि त्यातून मला खूप प्रचिती आल्या म्हणे. एका ठिकाणी मी नोकरीला होतो, कोरोनाचा काळ वाढलेला आहे, घरापासून नोकरीचं जे ठिकाण आहे बरंच लांब किलोमीटरचं, जाणं येणं अवघड, इतर वेळेस ते ॲडजस्ट होऊन जायचं. लॉकडाऊन लागणाऱ्याच्या 4 दिवस अगोदर मला कोणत्याही प्रकारची माझा प्रयत्न नाही, कोणत्या प्रकारची जाणीव नाही, कोणत्या प्रकारचं काही मनात नाही, तरी माझी 4 दिवस अगोदरच बदली होते. मी जिथं राहतो त्या घराच्या जवळच माझी बदली झाल्यामुळं माझं जाणं येणं सोपं होऊन जातं. त्यानंतर असा प्रसंग घडला, कोरोनाचा काळ वाढला. जिथं मी नोकरीला होतो तिथं इतके पेशंट वाढले का माझ्याजवळ बरोबरचे जे सहकारी काम करणारे त्यातले अनेक बाधित झाले, अनेकांचा पैसा खर्च झाला, अनेकांना खूप त्रास झाला, कुटुंबिक डिस्टर्ब झालं. परंतु 2च दिवस अगोदर, लॉकडाऊनच्या अगोदर माझी बदली होते काय. परत दुसरा असा प्रसंग की मी नोकरीला जरी असलो तरी काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम परीक्षा देत असतो. ते माझ्या ज्या बॉस होत्या, लेडीज मॅडम होत्या, त्यांना कळतं आणि ते मला बोलून घेतात आणि सांगतात की दिवसभरात खूप गर्दी असते, शासकीय कार्यालय बंद करता येत नाही, लॉकडाऊन जर असला तरी काम चालावं लागतं, कोरोनाचा तर काळ वाढलाय, परंतु तू चांगला मुलगा आहे, तू अभ्यास करतोय, तुला आता दिवसभर अभ्यासाला वेळ मी देते म्हणे. दिवसभर अभ्यास कर, घरीच राहा, फक्त संध्याकाळी 6ला ये ड्युटीवर, दिवसभर काही येऊ नको. आणि 6 ते 9 ज्यावेळेस कोणीच राहत नाही
आम्ही 5ला 5:30ला निघून जातो, पण काही कारणास्तव ऑफिस उघडे ठेवावं लागतात इमर्जन्सीला. आणि 9 वाजता तू फक्त ऑफिस 6ला यायचं, आम्ही गेलेलो असू, 9 वाजता तू बंद करायचं, निघून जायचं दुसऱ्या दिवशी 6लाच. म्हणजे फक्त 3 तासाची ड्युटी, ती सायंकाळी. दिवसभर मला अभ्यासाला वेळ भेटला, कोरोनापासून माझा बचाव झाला, घराजवळ माझी नोकरी लागली, बदली झाली, मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. हे अनुभव, ह्या प्रचिती अंगावर शहारे आणणारे असतात. हे कधी होतं? परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली निष्ठा असेल, आपला निग्रह असेल, आपला परमेश्वराकडे प्रार्थना असेल. परमेश्वर आपलं सतत नियोजन करतोय, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतोय. उद्या आपलं काय होणार आहे आपल्याला माहित नाही, उद्या कसा प्रसंग, कसा संकट, कशी अडचणी येणं आपल्याला माहित नाही, पण परमेश्वराला माहित असल्यामुळं त्याचं नियोजन अगोदरच परमेश्वराने केलेलं आहे. पण कधी? जेव्हा तुम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहाल, निरावलंब हो. परमेश्वराने सांगितलंय कशावर कोणावर अवलंबून नका राहू, माझ्यावर अवलंबून राहा. आणि परमेश्वरावर अवलंबून राहणं म्हणजे विश्वासाला तडा नाही. 100% तिथून आपल्याला रिझल्ट भेटणार, प्रचिती भेटणार आणि सहाय्य वाढणार. त्याच्यावर आपण अवलंबून असलो, कधी काळी तो त्याचा धोका देईल आपल्याला सांगता येत नाही. असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी पावलोपावली भेटत असतात. परमेश्वरावरती अवलंबून राहा, तो सर्व नियोजन करणार आहे. असे प्रसंग आपल्याला इकडून तिकडून ऐकायला भेटतात. आपल्या जीवनात सुद्धा कितीतरी प्रचिती येत असतात. म्हणून तुमच्या ड्युट्या कुठे लागो, पण तुमची जर परमेश्वरावरती निष्ठा असेल, तुम्हाला सहाय्य होणार. आपोआपच तुम्ही परमेश्वराचे असल्यामुळं, परमेश्वराचे होऊन राहिल्यामुळं तुमचा प्रभाव दुसऱ्यावर पडणार आहे. प्रत्येक जीवाची एक स्वाभिमानी देवता असते, अभिमानी देवता असते. आणि एखाद्या जीवावरती आपला प्रभाव पडणं म्हणजे आपली उच्च स्थानीची देवता आहे, म्हणून त्याच्यावर आपला प्रभाव पडतो. तो नीच स्थानीची देवता आहे, खालची देवता आहे, म्हणून त्याच्यावरती आपला प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव का पडत नाही, तर ती नीच स्थानीच्या देवतेचं आहे म्हणून. पण आपण कोणाचे आहोत? आपण चैतन्य परमेश्वराचे, म्हणजे सर्वात उच्च स्थानीचे आहोत. आपली अभिमानी देवताच परमेश्वर आहे. परमेश्वराच आपण होऊन राहिलो तर आपला प्रभाव प्रत्येकावरती पडला पाहिजे. जेव्हा आपला प्रभाव दुसऱ्यावरती पडतो, तेव्हा आपण धर्मात आहे किंवा धर्म आपल्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आहे याची जाणीव, याची प्रचिती किंवा याचं प्रमाण आपण समजून घ्यावं. म्हणून परमेश्वर प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली देणार आहे. पण त्या धर्मामध्ये, त्या चौकटीत आपण राहिलो तर मोबाईलवरती मोबाईल येणार आहे, पण त्या रेंजमध्ये असेल तर मोबाईल येणार आहे, फोन लागणार आहे. आपण परमेश्वराच्या धर्माच्या रेंजच्या बाहेर एकदा गेलो की आपला प्रभाव शून्य. रेंजमध्ये राह, आपला प्रभाव चालणार आहे, परमेश्वराचं आपल्याला सहाय्य होणार आहे. तर ह्या गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. ह्या अशा ठिकाणी जर प्रसंग आले तर परमेश्वराकडे प्रार्थना केली तर नक्कीच सहाय्य होतं. आणि आपण गेलोच नाही पाहिजे. मग पाहण्याच्या दृष्टिकोन, चला काय होतंय, काय आहे काय तिथं? मंदिर आहे, काही ठिकाणी काही अन्नछत्र चालतात, हे चालतं ते चालतं. देवतेच्या ठिकाणी या गोष्टी होणारच आहे, घडणारच आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही खूप मोठं अशी स्तुती किंवा अरे इथं काय सुंदर असतं, इथं काय असतं, आपल्याकडे असं काही नसतं, याचं काही नाहीये. त्याचं दुःख नाही केलं पाहिजे. तिकडे त्यांनी किती चाली केलं तर त्यांना भेटणार काय ना आपल्याला भेटणार काय, याचा विचार केला पाहिजे. जसं महादाईचा दीपावलीच्या वेळेस भिक्षेला जाते, भिक्षेला गेल्यानंतर तिचे फाटके तुटके कपडे असतात, सर्वसाधारण राहणीमान, आणि तिथं दिवाळीचा प्रसंग असल्यामुळं झगझगाट, दिवे लावलेले असतात, गोडधोड केलेलं असतं, चांगले कपडे घातलेले असतात. परंतु महादाईसा काय विचार करते? तुम्ही किती काही करा, परंतु तुम्ही नवसाचे बोकड, तुम्ही जाणार कुठे? तुम्हाला भेटणार काय? दुःखच दुःख आहे. पण आम्ही कुठं जाणार आहे? तो महादाईसानं अभिमान घेतला, परमेश्वर प्रसन्न झाले. आपण कसा विचार करतो त्याच्यानुसार परमेश्वराची प्रसन्नता ठरलेली असते. आणि म्हणून आपल्याला सहाय्य कधी होणार आहे? परमेश्वराची होऊन राहिलं तर. आपण परमेश्वराचं स्मरण चिंतन करायचं नाही आणि आपल्याला सहाय्य झालं नाही, आम्ही एवढं करतो आणि तेवढं करतो, हे साऱ्या आपल्या मनाच्या ज्या भावना आहे या चुकीच्या आहे. कारण आपण त्याच्यात बसत नाही. एकदा त्या चौकटीत बसलो का ते कार्य व्हायला आपोआप सुरुवात होत असते. लेपाच्या देवळी न बसावे. ज्या ठिकाणी पाषाणामध्ये स्त्री पुरुषांच्या विकाररूप मूर्ती कोरलेल्या असतात तिथं बसू नये. मंदिरं असतात, काही पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी पर्यटन स्थळ उभारलेले असतात आणि आपण जातो, बरं गप्पा मारायला काय हरकत आहे, आपण थोडी देवतेचं पूजा करतोय, देवतेचा आपलं भक्त आहे. पण त्या प्रसंगानुरूप सुद्धा तिथं बसू नये. काही मित्र आले, चला आपण तिथं बसू, तिथं भेटू, तिथं आपली मीटिंग घेऊ, जायची गरज नाही.
देवतेच्या ठिकाणी जायचा प्रसंग जरी आला तरी आपण ते टाळलं पाहिजे. कारण ते कार्य जसं परमेश्वराचं कार्य चालतं तसं देवतेचं कार्य चालतं, आणि देवतेचं कार्य ही परमेश्वराच्या ह्या देवता शक्ती असल्यामुळं परमेश्वरालाही त्या शक्तीचा अभिमान असतो आणि ते परमेश्वरालाच करावं लागतं. त्या पूर्ण करण्यासाठी परमेश्वराचं साह्य त्यांना घ्यावं लागतं. तर ह्या अडचणी ज्या आहे परमेश्वराने जे सांगितलं आहे ना, नाकारलेलं आहे ना, ते नाकारलं पाहिजे. त्याच्यात विषय व्यवस्था किंवा काही शब्दांचं छल करून बदल करून त्याला गोंडस नावं देणं हे धर्मामध्ये मान्य नाही. बरेच आपल्या धर्मामध्ये बरेच विषय व्यवस्था केलेल्या आहे. काही चांगले शब्द गोंडस नावाने तिथं आलेले आहे आणि मग हे चालतं ते चालतं, त्याला पर्याय काढलेले. पण परमेश्वर म्हणता एवढा पर्याय नाही धर्मात. परमेश्वराच्या धर्माला पर्याय काहीच नाही आहे, विकल्प काहीच नाही आहे. परमेश्वराच्या धर्माला परमेश्वराचंच आचार, परमेश्वराचे तत्व सिद्धांत चालतात, दुसरं कशाचंही चालत नाही. आपल्या मनीचं तर अजिबात चालत नाही. म्हणून आपण ते टाळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये विषय व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. परमेश्वराचे तत्व सिद्धांत आपण पाळत असताना या गोष्टी समजून घेऊन जर केलं तर आपल्याला कधी आपल्या जीवनामध्ये अडचणी येणार नाही, संकट येणार नाही. जे येणारच आहे तर ते अगदी 1% आलंय असं समजावं. कारण येणार आहे, जीव आपण कर्म केलेले ते जोडलेले ते आपल्या जीवनामध्ये ते येणारच आहे. आल्यानंतर ते आपल्याला भोगावं लागणारच आहे. ते अडचणी असेल, संकट असेल, दुःख असतील, पण ते 1% आलेलं आहे लक्षात घ्या. कारण ते भोगल्याशिवाय संपत नाही. पण परमेश्वर कृपेने ते 1% आलेलं आहे ऋणाईच्या दृष्टांतातून. म्हणून त्याचं दुःख न करता उलट परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, ऋण मानले पाहिजे की देवा माझ्यावर किती मोठं संकट. त्याच्यात जे संकट आपल्याला आलं ना त्याच्या 99% ॲड करायचं. एवढं मोठं संकट आपल्यावर होतं पण परमेश्वर कृपेने पाहते 1% आलंय. काहीच तीव्रता नाही, काहीच त्रास नाही, काहीच दुःख नाही. ते संकट आपल्यावरून जाणार आहे. 99% ॲड करा, मग तेव्हा त्या दुःखाची परिसीमा किंवा त्याची व्याप्ती किंवा त्याची तीव्रता आपल्याला जाणवेल, समजेल आणि त्या परमेश्वराची किंमत पण आपल्याला कळेल. या गोष्टी आपण गणितात बसवल्या पाहिजे, कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. तेव्हा मग त्या परमेश्वराच्या धर्माविषयी आपल्याला अभिमान निर्माण होईल, परमेश्वराविषयी आपल्याला प्रेम, आवड, गोडी निर्माण होईल. ते आपलेपण सतत आपल्याला जाणवत राहील. विषयापात्र न व्हावे. आपल्याला बघून पुढीलाच्या मनात विकार निर्माण होत असेल, चुकीचं वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ नये, बसू नये किंवा तसं राहू सुद्धा नाही. आपल्याविषयी कोणाच्या तरी मनात गैरसमज निर्माण होत असेल, आपण तसं राहू नये, का व्हावं. किंवा आपल्याविषयी कोणाच्या तरी मनात काहीतरी चुकीच्या भावना येतात तर त्याला कारणीभूत आपण आहे, निमित्त आपण आहे. तसं वागू नये, तसं राहू नये, तसं बोलू नये. गैरसमज आपल्याविषयी निर्माण होईल असं बी राहू नये. स्पष्ट राहू, पारदर्शक राहू. आपल्यामुळे कोणाच्या तरी मनात चलबिचल होती, विचार बदलताय, विकार निर्माण होतोय, गैरसमज होतोय, चुकीची भावना निर्माण होते, भय वाटतंय तर त्याला आपण निमित्त होतोय. त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे की आपल्यामुळे याला का व्हावं, असं नाही व्हायला पाहिजे. गैरसमज असेल तर तो स्वतःहून आपण पुढे जाऊन त्याचा काढला पाहिजे की अरे तसं नाहीये, तुझं समजतोय तसं चुकीचं आहे, तसं काही वाटून घेऊ नको. तसं काही असेल तर मला माफ कर, मी तुला प्रसव मोडतो, मी माफी मागतो. त्याच्या मनात आपल्याविषयी ती जी भावना आहे ती एक तर आली नाही पाहिजे, आली तर ती वाढली नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ती वाढली तर त्याचा सतत जितक्या वेळा तो चिंतन करेल त्या दोषाचं, त्या चुकीच्या गोष्टीचं, तितक्या वेळेस त्याला आपल्याला अयोग्यता वाटत असते, आपल्याला दोष लागत असतो ना. आपल्याविषयी जर कोणाच्या तरी मनात काहीतरी आलंय हे जाणवलं आपण तर आपण ते स्वतःहून ते पुढे जाऊन काढलं पाहिजे. विषयापात्र न व्हावे, म्हणजे त्या निमित्तच झालं नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीला. कारण जेवढा वेळ तो आपला विचार करत तेवढा तो देवाचं स्मरण चुकेल, परमार्गाच्या विषयी चिंतन करणं चुकेल, राहील, चुकीचं वागेल, चुकीचं बोलेल, चुकीचं चिंतन करेल, डिस्टर्ब होईल. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपल्या निमित्ताने ते होतंय, म्हणजे त्याचा दोष आपल्याला लागणार आहे. म्हणून आपण तशा पद्धतीने वागावं, बोलावं, राहावं, क्लीन असावं, क्लिअर असावं, स्पष्ट असावं, पारदर्शक असावं, विषयापात्र न व्हावे. जिथं जिथं विषयाची ही जी व्याप्ती ही खूप मोठी आहे. मनुष्य मात्र होणे असावे. सुंदर सूत्र. एका वचनानंतर दुसरं वचन जे आहे ना त्याला ते उत्तर देणार आहे. मनुष्य मात्र होणे असावे. मनुष्य मात्र म्हणजे अत्यंत सर्वसाधारण, आम आदमी आपण म्हणतो ना, अत्यंत कॉमन मॅन, सर्वसाधारण.
त्याला जो सर्वसाधारण माणूस असतो, जो सर्वसाधारण स्वतःला समजतो, त्याला कशाचाही त्रास नसतो. कायदे कानून हे ते तो सर्व पाळत असतो आपल्या आपल्या पद्धतीनं. काही कोणाची अभिलाषा नाही, कोणाची लालसा नाही, कोणाला देणं घेणं नाही. कोणी मला मोठं म्हणावं, कोणीतरी माझा अपमान करावा, कोणीतरी माझा अपमान करतंय, त्याचीच त्याला काही घेणं नाही राहत. आपण म्हणतो ना, साधारण माणूस, साधा माणूस आहे, एकदम सरळ साधा सरळ माणूस आहे. आपल्या देवाचरित्रामध्ये साधाबाईसा होत्या. देवानी साधा नाव हे ठेवलेलं आहे त्यांचं, का तर त्या साध्या सरळ होत्या. त्यांना कोणत्याही प्रकारचं हे नव्हतं. आल्या त्या दवना देवाला दवना पर्वाच्या वेळेस आल्या, त्यांनी ते घेतलं, धुतलं एका शेतकऱ्याकडून आणि देवाच्या श्रीमुकुटावरती ठेवलं. तो भाव निर्माण झाला. बाईसा ओरडताय, बाईसाला देव म्हणताय, अहो त्यांना का ओरडताय तुम्ही? त्यांचा भाव बघा. त्यांच्या मनात तसं काहीच नाही, ते अत्यंत साध्या सरळ आहे. देव माझा आहे, त्या देवाला मी काय द्यावं काय नाही द्यावं अशी भावना निर्माण करून जे हातात आलं ते देवाला त्यांनी वाढले, ते त्यांना अर्पण केलेलं आहे. असं साधारण राहावं, सर्वसमावेशक, सर्वसामान्य. ती राजस, ती तामस, ती सात्विक भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. मला कोणीतरी चांगलं म्हणावं, माझी स्तुती करावी, मला मोठं म्हणावं, मला अवजावं घालावं. हे जीवाच्या सत्संगामध्ये आपण याचं चिंतन केलेलं आहे. जे आपल्याला वाटतं ते दुसऱ्याला वाटतंय, आपण दिलं तर ते भेटत राहतं. जसं पेरलं तसंच उगवत राहतं. आणि निसर्गाचा नियम आहे, थोडं पेरा भरपूर मिळवा. आपल्याला देण्याची प्रवृत्ती नाही, आपल्याला फक्त घ्यायची प्रवृत्ती जर असेल तर आपल्याला ते भेटणार कसं? त्याच्यापेक्षा मनुष्य मात्र होणे असं आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, लालसा नाही, आहे त्याच्या समाधान मानणे. आपला आपला देव भला, आपण भलं, स्मरण चिंतन मस्त राहायचं. परमेश्वर प्रसन्न कशातून होणार आहे याचा विचार करायचा. कोणाकडून काय अपेक्षा करायची नाही. कोणी आपल्याकडून अपेक्षा निर्माण व्हावं असं वातावरण निर्माण करायचं नाही. अशी भावना निर्माण करायची नाही, अशी प्रवृत्ती, अशी विचारधारा निर्माण करायची नाही. तशा दृष्टीने समाजाकडे पाहायचं नाही, समाज आपल्याला त्या दृष्टीने पाहिली याचा विचार करायचा नाही. अत्यंत कॉमन मॅन अशी कितीतरी लोक असे समाजामध्ये. धर्मात आपण राहतोय आणि तसं राहायचं, वागणं एवढं सोपं नाही. आपल्याला कोणीतरी आपण एक विशिष्ट समजत असतो स्वतः. मनुष्य मात्र होणे असं आहे. सुंदर सूत्र आहे. परमेश्वरांनी एका सूत्रानंतर दुसऱ्या सूत्राचं जी गुंफण केलेली आहे पूजनीय केशवदासांनी, अत्यंत सुंदर. कोणतं सूत्र कोणत्या सूत्राच्या समोर आलं पाहिजे त्याचं उत्तर आपल्याला लगेच भेटतंय. मनुष्य मात्र होणे असं आहे. जीवाशी वैराग्य मिरवा आवडे हाही एक विकारच किंगा. का बरं म्हणे मनुष्य मात्र होणे का असावे? अरे जीव आहे म्हणे, त्यांनी त्याग केलेला आहे, वैराग्य आहे, तर त्याला ते मिरवायला सुद्धा आवडतं म्हणे. पण तो सुद्धा एक विकारच आहे म्हणजे, ती बी एक दोषच आहे. आपल्याकडे काहीतरी आहे आणि आपण मिरवायचं नाही, आपण सांगायचं नाही, आपण दाखवायचं नाही, असं कधी आहे का? एवढं सोपं नाही आहे. परंतु पूजनीय माईम भटांकडे ते होतं. पूजनीय माईम भट संस्कृतचे गाडे अभ्यासक, पंडित, पण संस्कृतमध्ये एक ओळ लिहिली नाही. किती मोठा त्याग आहे. परमेश्वराने जे सोडायला लावलं ते सोडलं, त्याग केला. 18 भाज्या खाणारे ब्राह्मण त्याग केला, भिक्षेचं खायला लागले. एवढे मोठे महापंडित, एवढे मोठे ज्ञानीपात्र, परंतु रुद्धपूरला गेल्यानंतर व्यापार मिळावा, काय व्यापार मिळवला, काय विनंती केली, काय कोणता व्यापार मला द्यावा, तर चुलीची राख काढून मला ती व्यापार द्या. मला किती ते नम्रता आहे. व्यापार करायचा आहे परंतु भिक्षेचंच खायचं आहे. आणि एवढं करून, एवढा त्याग, एवढी सेवा, 2-2 देवाचं सन्निधान, तरी शेवटी आचार्यांना कन्फर्म करतात, भटो मज देव होईल का? रिस्क घ्यायची नाही धर्मामध्ये. कन्फर्म केलं. त्यांना शंका आली, लगेच आचार्याने, त्यांना माहिती आहे की आचार्यांना परमेश्वराचं वर आहे, पण आचार्य हे कधी खोटं बोलू शकत नाही. हे काय येथीचे बोलेल, बाकी बस परमेश्वराने वर दिलेलं आहे ते फक्त येथीचेच बोलतील म्हणे. आता हे त्यांचे राहिलेच नाही. कन्फर्म करतात, भटो मज देव होईल. जेव्हा आचार्य म्हणतात की तुम्हाला देव नाही होणार तर दुसरं कोणाला होणार आहे, तेव्हा त्यांनी प्राण सोडला. सुंदर असे पात्र आहे आपल्या चरित्रामध्ये, ते प्रेरणास्थान आहे आपले. त्यांचं जर चरित्र आपल्या समोर जर आपण आणत राहिलो ना, तर आपल्याला एक वेगळा उत्साह, एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळं बळ आपल्याला धर्म सांभाळण्यासाठी भेटत असतं. म्हणून साहित्यकारांनी ते अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे त्या पात्रांची की ते आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला भेटेल. काही नकारात्मक पात्र सुद्धा आहे. मार्कंड आहे, दादोस आहे,
सारंग पंडित आहे, परत छरदोबा आहे. हे नकारात्मक पात्र सुद्धा आणण्याचं कारण काय, त्यापासून आपण सावध झालो पाहिजे. अशी आपली गती असली नाही पाहिजे, अशी आपली चाल असली नाही पाहिजे, अशी आपला रस्ता असला नाही पाहिजे. सावध होण्यासाठी साहित्यकारांनी, पूजनीय माईम भट्टांनी ते पात्र चरित्रामध्ये आणलेले. अशा कितीतरी गोष्टी आहे का प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकता येईल, शिकण्यासारखं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात मनुष्य मात्र होणे असावे का, तर जीवाला वैराग्य मिरू आवडे हा एक विकाराचे. जे आपल्याकडे आहे ते आपल्याला सांगावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, दाखवावंसं वाटतं. आणि हे आपल्याला प्रसंगानुरूप बऱ्याच गोष्टी कळतात. एखाद्या लग्नात गेल्यानंतर मग आपल्याला कळतं त्या बाया कितीतरी मेकअप केलेला असतं, सारं सोनं, घरातलं सारं सोनं अंगावर घातलेलं असतं. पोलीस लोक सांगतात चोऱ्या होऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात, आडी अडचणी येऊ शकतात, परंतु जे आहे ते दाखवायचं नाही, तर मग ते ठेवायचं कशाला, ही भावना आहे. पुरुषांच्या हातामध्ये बोटामध्ये अंगठ्या असतात, ते बोलताना सुद्धा असे बोलत राहतात का जेणेकरून त्या समोरच्याला दिसावे, समजावे. ती भावना आहे आपली श्रीमंती, आपली विचारधारा, आपले कपडे, आपले मोठेपण, आपली काय जे बी आहे ते दुसऱ्याला दाखवण्याची जी प्रवृत्ती, तो एक विकार आहे. म्हणजे आपण सर्वसाधारण राहू शकत नाही. सर्वसाधारण राहा, मस्त राहा, असं राहू शकत नाही. ते जीवाचा स्वभाव आहे. परंतु देवाने अपेक्षा केली आहे. आता तुम्ही देवाने सांगितलं, देवाचं ऐकायचं की आपल्या प्रवृत्तीचं हाकायचं, हे आपण ठरवायचं. देवाने सांगितलं मनुष्य मात्र होणे असं आहे, आपल्याला सांगितलंय. मग आता आपण कसं राहायचं आपण ठरवायचं. जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. मनुष्य मात्र होणे असावे सांगितलंय, पण परमेश्वर म्हणतात जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. होत नाही म्हणजे काय, होणारच नाही का? प्रयत्न आपण केला तर होऊ शकतो. विकारा वेगळा केवळ झालाच नाही. कारण प्रथम उल्लेख तरी आपल्या मनामध्ये येतोच. जरी आपण मानसिके केलं, वाचिके करत नाही, वाचिके केलं तर प्रारब्ध करत नाही, पण मानसिके तर 100% आपल्या मनामध्ये येतं. काहीतरी वाचिके पण होतं, पण विकारा वेगळा कधी झालाच नाही म्हटले. पण प्रयत्न थांबलं पाहिजे, संयम त्याच्यावरती बांध घातला पाहिजे. देवाने सांगितलंय म्हटल्यानंतर आपण पुढे जाणार नाही त्या बाबतीत. याचा विचार, याचं चिंतन हे आपणच केलं पाहिजे. दुसरं कोणी आणून आपल्याला सावध नाही करणार आहे, पकडणार नाही का अरे थांब पुढे जाऊ नको, हा धोका आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि परमेश्वरांनी वचनाच्या माध्यमातून आपल्याला ते धोके सांगितलेले, प्रश्नचिन्ह आपल्या पुढे निर्माण केलेले आणि आपल्याला त्या लक्ष्मण रेषा टाकून दिलेल्या आहे की बघ, जीव विकारा वेगळा कधी झालाच नाही, परंतु क्षणोक्षणी पावलोपावली ते तुझ्या समोर येणार आहे. हेच वचन जसे आपण सरळ घेतो ना, तसे उलटे जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येईल. बघा हे वचन आहे कसं आहे, जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. वरचं सूत्र आहे कसं आहे, वैराग्य मिरू आवडे हा एक विकार, त्याच्यावरती सूत्र आहे मनुष्य मात्र होणे असं आहे. विकारा वेगळा झालाच नाही. विकार वैराग्याला सुद्धा वैराग्य मिरू आवडतं हा एक विकाराचे आहे. पण मग राहावं कसं, तर म्हणजे मनुष्य मात्र होणे असं. परंतु चढत्या क्रमाने आपल्याला त्या सूत्राची गुंफण परमेश्वराने कृपेने आपल्याला ती भेटलेली आहे. आणि म्हणून त्यातून आपल्याला खूप अवघड नाही, फक्त आपण ते समजून घेऊन जर त्या कृतीवर करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्याचं खूप मोठा फायदा होऊ शकतो. बाई वेड्याचे विकार ते बाहेर प्रकटते. वेड्या मनुष्याचे विकार जे आहे ते बाहेर दिसतात, शहाण्या मनुष्याचे मात्र झाकून जातात. एखाद्याचे दिसतात, एखाद्याचे दिसत नाही. जे दिसत नाही याचा अर्थ ते नाहीचे असं नाहीये, परंतु त्यांनी ती कुशलता निर्माण केलेली आहे, ती व्यावहारिकता त्याच्यामध्ये, जो सेन्स निर्माण झालेला आहे. जसं आपण एखाद्या पाहुण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मुलाला आपण सांगतो तिथं गेल्यानंतर दंगामस्ती करायची नाही, गप्प बसायचं, नाही तर मग घरी येऊन तुला फटके देईल, नाही तर मग तुला चॉकलेट देईल, काहीतरी आम्हीच दाखवतो. मग तो शहाण्यासारखा तो मुलगा वागतो. पण तो घरी आल्यानंतर मग तो कसा असतो हे आपल्यालाच माहीत असतं. तसं आपण सुद्धा बाहेर गेल्यानंतर एक मर्यादा आपल्याला बांधून घेतलेली, कसं राहावं, कसं बोलावं. हॉटेलमध्ये गेलो, कार्यक्रमांमध्ये गेलो, नातेवाईकाच्या ठिकाणी गेलो, समाजामध्ये गेलो, पण घरामध्ये वागणं तिथलं वागणं याचा फरक आहे. हा सेन्स आपल्याला निर्माण करत असतो. याचा अर्थ आपल्यामध्ये तसं नाही असं काही नाहीये. मग एखाद्याला ते अनुभव बाहेर जाऊन अनुभव येऊन तो शिकत असतो, त्याला ते नॉलेज आलेलं राहतं, त्या पद्धतीने शिकत राहतं. काही लोकांना खूप डिग्री असतात पण समाजामध्ये कसं वागायचा सेन्स नसतो. तसं धार्मिक सेन्स आहे काही गोष्टीचे, सामाजिक सेन्स आहे, कौटुंबिक सेन्स आहे. सेन्स म्हणजे ते पाळण्याची रीत, आचाराची रीत, ती कृतीची रीत, त्याला सेन्स म्हटलं जातं. तो सेन्स ज्याला कमी धर्माचा
तो मात्र धर्मात प्रगती करू शकत नाही, ती कुशलता त्याचा प्राप्त होत नाही. दुसऱ्याच्या जीवनामध्ये लुडबुड करणं, दुसऱ्याच्या मोबाईलला हात लावणं, दुसऱ्याची वही न विचारता करणं, एखाद्याचं चोरून ऐकणं, याचं त्याला त्याचं याला विचारणं, ही जी प्रवृत्ती आहे ही धर्मामध्ये बाधक आहे. आणि परमेश्वराने सांगितलं तो सेन्स तुम्ही पाळला पाहिजे. आहे प्रत्येकामध्ये ती प्रवृत्ती आहे, परंतु कोणाचं दिसतंय कोणाचं दिसत नाही. मग आपलं दिसतंय का दिसत नाही, आपण तो सेन्स पाळतोय का नाही पाळतोय, याचं आत्मचिंतन करून आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. जो मूर्ख असतात, देवाने स्पष्ट सांगितलंय, वेड्याचे विकार ते बाहेर प्रकटते. जे मूर्ख असतात, जे वेडे असतात ना, त्यांचं ते दिसतं, त्यांचं ते बाहेर प्रकटतं. याचं उलट जे शहाणे असतात, ज्याला सेन्स असतो, ज्याला समज असते, विचाराची प्रगल्भता असते, परिपक्वता असते, त्याचं ते दिसत नाही. म्हणजे त्यांनी तो सेन्स पाळलेला आहे, तो ते नियम पाळतोय, त्या पद्धतीने त्याला माहिती आहे कुठं राहावं, कसं राहावं, कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर कसं वागावं, कसं बोलावं. सर्व ते दिसतात, आहे, परंतु दिसलं नाही पाहिजे. म्हणजे तेव्हा आपण धर्माच्या अनुषंगाने एक ओळख निर्माण करून देत असतो. म्हणून या गोष्टी जितका विचार केला तितकं कमी आहे. हाती काडी धरीजे हाही आदी करून एक विकारच किंगा. आता दिसणं न दिसणं, पुढचं सूत्र आपल्याला बरोबर त्याचं उत्तर देतं. आपण ते ओळखायचं कसं? बघा, आपण एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो, तो असा हात हलवित राहतो किंवा पाय हलवित राहतो, आपण त्याच्याशी संवाद करतो तरी तो इकडं तिकडं पाहत राहतो. याचा अर्थ तो डिस्टर्ब आहे, त्याला ऐकण्याची इच्छा नाही आहे, तो डिस्टर्ब आहे, म्हणजेच विकारलेला आहे. हाती काडी धरीजी हाही आदी एकूण विकारच. म्हणजे देव आचार्यांना असंनिधानाचा आचार सांगतात, ऐक म्हणतात, आणि ते म्हणतात मला ऐकायचं नाही, देवाविन काय धर्म असतो का? देव म्हणतात, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु ते ऐकावं लागेल तुम्हाला. आणि जेव्हा माईम भटांच्या माध्यमातून आचार्यांना देव असंनिधानाचा आचार सांगायला सुरुवात करतात बेलापूरला, तर ते ऐकण्याच्या ऐवजी परमेश्वराच्या समोर बसलेले असताना एक काडी धरून आचार्य असे रेगोट्या ओढायला लागले. आणि देवानी तोच धागा पकडला, ते वचन सांगून निरूपणाला सुरुवात केली की हाती काडी धरीचे हा एक विकारच आहे. डिस्टर्ब होऊ नका, एकाग्र राहा, जिथं आहे तिथं होऊन राहा. घरी घरचाच विचार करा, बाहेरचा विचार करू नका. ऑफिसला गेले ऑफिसचाच विचार करा, घरचा विचार करू नका. आपलं सारं उलटं झालंय. आपण घरात आलो का ऑफिसचा विचार करतो, ऑफिसला गेलो कामावर गेलो घरचा विचार करतो, मित्रांमध्ये गेलो बाकीचंच काहीतरी विचार करतो, समाजात गेलो आणखीन काहीतरी वेगळा विचार करतो. जिथं आहे तिथं गेल्यानंतर तिथं एकाग्र होऊन जर ते राहिले तर त्याचा उपयोग होईल, तर त्याच्यातून सोल्युशन निघून त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येईल. दुसरीकडे जायचं, तिसरंच करायचं, हा विकार आहे, डिस्टर्ब आहे. आपण म्हणतो ना डिस्टर्ब झालेला आहे माणूस, आपण याला किती सांगितलं, आता मी काय सांगत होतो आणि याचं काय लक्ष दुसरीकडेच होतं. हे आपल्या बाह्य अंगावरून कळतं, आपल्याला समजतं आणि समजू शकतो आपण. म्हणून आपण किती एकाग्र आहे, आपण जिथं आहे जे बी ऐकायचंय, जे बी करायचंय मनापासून करा, व्यवस्थित करा. धर्माच्या चौकटीत ते बसत नसेल तर नाकारा, करू नका. परंतु मनात नाही आहे, इच्छा नाही आहे, परंतु आता समाजाच्या लाजकाचं करावं लागणार आहे, मग ते करण्याला काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा स्पष्ट राहा, नाही जमत आहे, नाही जमत आहे, बात खतम. लोड घेऊन कोणती गोष्ट करण्याची काही गरज नाही. जेव्हा स्पष्ट राहाल, पारदर्शक राहाल, तेव्हा नक्कीच धर्म तुम्हाला सांभाळता येईल. धर्म तुम्ही जेव्हा सांभाळता तेव्हा नक्कीच धर्म तुम्हाला सांभाळेल. म्हणून हाती काडी धरीजे हा एक विकारच आहे. म्हणजे डिस्टर्बनेस जो आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळतो, समजतो, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार. रज आणि तम म्हणजे राजस तामस याचा त्याग करून सत्वस्थित मनुष्यालाच ईश्वर धर्माचा अधिकार आहे. सत्वस्थित, सात्विक, एकाग्र. राजस तामस ही प्रवृत्ती जी आहे हिचा त्याग करून आपण सात्विकतेकडे झुकलं पाहिजे, ऊर्ध्वगतीकडे झुकलं पाहिजे. त्याला धर्माचा अधिकार आहे. म्हणून अगोदरचे सूत्र परमेश्वराने सांगितलंय, हे करू नका, ते करू नका, हे असं आहे, ते तसं आहे. सर्व त्या सूत्राचं चिंतन करा आणि शेवटच्या या सूत्रावर या, तेव्हा तुम्हाला त्याची सारी गुंफण आणि त्याचं सर्व मतितार्थ कळेल. सत्वस्थित राहा म्हणजे एकाग्र राहा, लक्ष केंद्रित करा आपल्या ध्येयात, आपल्या समोर, आपल्या नजरेसमोर, आपल्या बुद्धीसमोर, आपल्या हृदयासमोर, आपल्या विचारासमोर, आपल्या दृष्टीसमोर ते ध्येय आपलं असलं पाहिजे.
ते ध्येय आपल्या नजरेच्या आड गेलं नाही पाहिजे. त्याला ती ऊर्ध्वगतीची सात्विकता निर्माण जर झाली तर राजस तामसाचा आपोआप त्याग होईल. आपण म्हटलं ना राजस तामस त्याग करून मग सत्वस्थित होऊ, असं होत नाही. परमेश्वर आपल्या नजरेसमोर येऊ द्या, चिंतन दृष्टी आपलं जीवनाचं ध्येय आपल्या समोर स्पष्ट राहू द्या, आपोआप त्या राजस तामसाचा त्याग होईल. आणि तसं जर झालं तरच अधिकार प्राप्त होईल. आपण म्हणतो ना अधिकार नाही, जीव तर सर्वाधिकारी परमेश्वराने सांगितलंय. अधिकार म्हणजे योग्यता, अधिकार म्हणजे कॅपॅसिटी, अधिकार म्हणजे ताकद, शक्ती. ती निर्माण करायचं काम आपलं आहे. अधिकार आहे तुमच्याकडे, पण प्रयत्नाने ती वाढवता येणार आहे. ती वाढली तर ती योग्यता ती परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला देऊन जाणार आहे. म्हणजे अधिकार नाही अशी जी विषय अवस्था किंवा डोक्यात ज्या नकारात्मक भावना आहे त्या काढून टाका. अधिकार आहे, परंतु ती वाढवण्याची गोष्ट आहे ती आपल्याकडे दिलेली. जीव स्वतंत्र आहे. ती वाढवण्याची, त्याच्यात शक्ती, त्याच्यात प्रॅक्टिस करून ती वाढवण्याची जी गोष्ट आहे ती आपल्याकडे झाली पाहिजे, आपल्या प्रयत्नाने झाली पाहिजे. पण रजस्तमे निरसनी सत्वस्थिता धर्मी अधिकारी, आचार्यतयाचा धर्म. असं केल्यानंतर धर्म तुमचा आहे, धर्म आपला आहे. जेवढं आपण आचरण करणार, कृती करणार, आचार्यतयाचा धर्म आहे. धर्म कोणाचा आहे? याच्या एका वचनात परमेश्वर आचार म्हणजे कृती करणार. जो त्याग करेल, कृती करेल त्याचा धर्म आहे. धर्म ज्याचा आहे तोच धर्माचा आहे, आणि जो धर्माचा आहे त्यालाच परमेश्वर प्राप्त होणार आहे. आयऱ्या काम नाही, तर कोणाचंही काम नाही आहे. आचार्यतयाचा धर्म. आपण काय करायचं हे ठरवा आणि करा. वचनं खूप आहे, आपल्याला पुढं जाता येणार आहे. याच्यात तुम्हाला खूप सुंदर असं चिंतन करा. याची खूप मोठी व्याप्ती आहे. प्रसंगानुरूप पुढं जाऊन अजून एका वचनावरती आपण एक सत्संग घेऊ शकतो. इतकी मोठं त्याचं व्याप्ती आहे धर्माची, परमेश्वराच्या. प्रतिक्रिया कळवा नक्की. याची जे चाललंय आपले सत्संग ते कसे वाटतात तुम्हाला, त्याच्यातून काय भेटतं, काय फिलिंग येते, योग्य सूचना, अयोग्य सूचना, सर्व सूचनांचा आपण आदर करू आणि स्वीकारू. नक्की सबस्क्राईबर करा, लाईक करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.